तिचं नाव पद्मजा ना? हो बाबा, ही आमची पद्मजा ही होती ना तेव्हा आमच्या श्री। सब मालूम है मुझे, या घरची सून, हे घर तिचं, या घरातली प्रत्येक वस्तू तिची। बेटा आपलं ठरलं होतं कर्ज नाही काढायचा, मग कशाला लग्नात एवढा पैसा खर्च केलात बाबा? अंजू अगं, आमच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न, ती एवढ्या मोठ्या सासरी जाते म्हटल्यानंतर एवढा खर्च होणार आहे माहिती असतं ना मला, तर मी लग्नच केलं नसतं बाबा। हे वेडे, अगं म्हणूनच तर तुला सांगितलं नाही बाबा, या कर्जामुळे तुमच्यावरती ही परिस्थिती ओढवली आहे, तरी तुम्ही। अंजू हे बघ, जे झालं गेलं आहे ना ते आपण सोडून द्यायचं असतं मागे। नाही बाबा, बाबा तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराला लवकर बाहेर काढावं या त्रासातून। कोणीतरी वश केलंय तुझ्या बच्च्याला। जादू टोणा वगैरे कुणी कुणावरही केलेलं नाहीये। भविष्य सांगतेस, दुसऱ्यांचं, आणि स्वतःबद्दल काही माहित नाही। हे अंजली, हे बघ अगं लेटर आलंय तुझं, बाहेरच कुरिअरवाला भेटला तर मी घेतलं। तुम्ही ऑफिसला येत नाही आणि रीतसर राजीनामाही दिलेला नाही, यावर तुमची कायदेशीर कारवाई करून तुम्हाला निलंबित का करू नये याची कारणं विचारलेत। कायदेशीर म्हणजे आता कोर्टात खेचणार की काय तुला? आई, अंजू, पण आता तू ही नोकरी का सोडतेस? म्हणजे मला तरी असं वाटतं की ही नोकरी सोडण्यामागे कारण असं काहीच नाहीये। कारण आहे, कारण पद्मजा नोकरी करत नव्हत्या। बाबा, गहू, तांदूळ, तेल, रवा, डाळ, 11 फळं आणि 5000 रुपये सगळं दिलंय बरं का? ठीक है बेटी, आश्रम में भेज देना। हा, मी काय म्हणते बाबा, होईल ना श्री बरा? पद्मजा नोकरी करत नव्हती, यात तुझ्या नोकरी करण्याशी काय संबंध आहे? मुळात तू हे सहन का केलंस? लग्नाआधी तू जर काही सगळं सांगितलं होतंस तर का नाही? सगळ्यात मोठी चूक तुझी आहे, कारण तू प्रत्येक गोष्ट शांतपणे सहन करत आलीस। श्यामल, काय म्हणाले डॉक्टर? त्यांना काय कळतंय? मी म्हणत होते ना, हा साधा सुद्धा ताप नाहीये। बघा, बाबा पण तेच बोलले। हे तुझं जे काही चाललंय ना श्यामल, ते मला अजिबात मान्य नाहीये। आता श्री उठला की मी स्वतः त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो। त्याने काय होणार आहे? डॉक्टर यात काही करू शकणार नाही हो, तुम्ही काळजी करू नका, बाबा करतील सगळं नीट। श्यामल, तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? नाही कळलं तरी चालेल, पण मी काय सांगते ना ते समजून घ्या। आपल्या श्रीला ना वशीकरणानं बांधलंय, आणि मला माहिती आहे मागे कोण आहे ते। हे कोणी? त्या बाबांनी सांगितलं? त्यांनी नाव नाही सांगितलं, पण त्यांना हे ठाऊक आहे, ती अंजलीच आहे, हे जग जाहीर आहे। काय ग, काय झालंय? काकू, श्रीकांतने वकिलाकडून नोटीस पाठवली। आणखी किती नीचपणा करणार आहेत ते? उलट सगळ्यात आधी नोटीस ना आपण पाठवायला हवी होती। काय काय सिद्ध काय करणार आहेत ते अशी नोटीस पाठवून? अंजू, तू अजिबात काळजी करू नकोस। श्रीकांत आतापर्यंत मेंटली सिक आहे असं मी बोलत होते, आता माझी खात्री पटली। बाकी काही नाही, वेड लागलाय त्या माणसाला, वेड। अंजूला डिवोर्स मिळायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही।